नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा मी चौकोनी गळा तयार करून घेतलेला आहे. अस्तर आणि ब्लाऊज पीस लावून उलटसुलट गळा तयार करून घेतलेला आहे. तर बघा आता आपण याला लेस लावून घेणार आहोत. तर बघा मी छोटीशी लेस घेतलेली आहे. कारण ग्रीन कलरची माझ्याकडे मोठी नव्हती. तुमच्याकडे मोठी असली तर तुम्ही मोठी पण लावून घेऊ शकता. तर बघा व्यवस्थित अशी लेस आपल्याला काठोकाठाची लावायची आहे आणि तिथं कोपरा आला तिथं आपल्याला थोडीशी अशी घडी घालून लेस लावायची आहे. म्हणजे जिथं कोपरा आहे तिथं व्यवस्थित असा कोपरा लेसचा तयार होईल. तर बघा व्यवस्थित असा तिथं टिप मारून झाल्याच्या नंतर अशी तिथं सुई खाली ठेवून घ्यायची. म्हणजे इकडे तिकडे धागा पण निघणार नाही सुईमधला आणि फिनिशिंगमध्ये असा कोपरा तयार होईल. तर बघा इथं पण तसंच करायचं आहे आपल्याला, की लेस लावून घडी मारून अशी टिप मारायची आहे. तर मग मी पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेतलं. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं, तर तुम्हाला पण आयडिया येईल की आपल्याला या पद्धतीने जरी लेस लावली तर एकदम छान अशी आपल्याली ब्लाऊज डिझाईन तयार होते. तर बघा व्यवस्थित अशी काठोकाठ लावून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर उरलेलं धागे वगैरे आणि लेस कट करून घ्यायची आहे. व्यवस्थित हाताने फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर बघा त्याच्यानंतर आता मध्यातून आपल्याला अशी व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि 1.5 इंचाची मार्जिन करून किंवा डायरेक्ट तुम्ही जमत असेल तर तुम्ही डायरेक्ट पण मार्किंग करून टिप मारून म्हणजे अशी मार्किंग करू शकता. तर बघा मी 1.5 इंच अशी खडूने मार्किंग करून घेतलेली आहे या पद्धतीने आणि डार्क करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला इकडच्या साईडनी उमटून घ्यायची आहे. म्हणजे ती डार्कमध्ये इकडच्या बाजूला पण उमटले जाईल. तर बघा व्यवस्थित इकडची बाजू आता इकडं अशी ठेवायची आहे आणि याच्यावरती हाताने अशी थोडंसं प्रेस करून घ्यायचं. म्हणजे इकडची बाजू याच्यावरती अशी उमटन. तर बघा व्यवस्थित हाताने अशी करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ओपन करून परत आपल्याला इकडचा असं खडूची मार्किंग दिसते तशी डार्क करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी डार्क करून घेतलेली आहे ना. आता याच्यावरती पण आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवर ते अपलोड होईल. तर बघा एकदम छान अशा डिझाईन टाकलेले आहे. मी 2-3 दिवस झाले तेव्हा पण फ्रिल ब्लाऊज डिझाईन टाकलेले आहे. तर तुम्ही नक्की चेक करा. एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे. तर बघा याच्यावरती कटिंग पण दाखवलेली आहे. बोटनेकची आणि फ्रेंच कटची पण दाखवलेली आहे. कटोरीची पण. तर तुम्ही नक्की चेक करा. अगदी सोप्या पद्धतीत सांगत असते मी, तुम्हाला समजत असेल तर. बघा तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. तर बघा एकदम छान अशी लेस लावून झालेली आहे. तिथं कोपरा आला तिथं परत मी अशी थोडीशी घडी मारून घेतली लेसला आणि व्यवस्थित अशी टीप मारून घेतलेली. म्हणजे जे कोपरे आहे ते एकदम छान असे आपले कोपरे रेडी होते. तर बघा व्यवस्थित आता पूर्ण याच्यावरती सेम आपल्याला अशीच लेस लावून घ्यायची आहे. तर बघा गळा याचावाला 9 इंचाचा गळा आहे आणि 2.25 गळ्याची रुंदी घेतली. म्हणजे शिवून ती 2.5 इंच तयार झालेली आहे. तर बघा एकदम छान अशी आपली लेस लावून झालेली आहे आणि यासोबतच मी 6 ते 7 ब्लाऊज कट केले ते मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्याच्यामध्येच ही डिझाईन आहे. मी हे सगळे ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर केलेले आहे की शिवून झाल्याच्या नंतर सगळे सोबतच कालच्या का परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्याच्या नंतर. तर बघा आता पाठीमागचे आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे लेस लावून झाल्याच्या नंतर. तर बघा व्यवस्थित असं आपल्याला मध्यातून आपल्याला व्यवस्थित आपल्याला मध्यातून इथं 4-4.5 इंच घ्यायचं आहे आणि उभं आपल्याला 4-4.5 इंच घ्यायचं आणि अशी तिरकी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर अर्धा इंच अशी खाली घ्यायची आहे. म्हणजे व्यवस्थित आपला पाठीमागचा टक्स तयार झालेला आहे आणि ही पक्की टिप मारायची. म्हणजे निघली नाही पाहिजे. व्यवस्थित अशी याचवाले पाठीमागचे टक्स तयार झाले पाहिजे. तर बघा टिप थोडीफार जरी कच्ची झाली तर याचवाले पाठीमागचे धागेची खुलतील. त्याच्यामुळे पक्क्या टिपा मारायच्या आहे दोन्ही साईडने. तर बघा व्यवस्थित पाठीमागचे टक्स तयार झालेले धागे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. म्हणजे फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज तयार होतं. तर बघा एकदम छान असा आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे ना. आता आपल्याला पूर्ण ब्लाऊज रेडी करून घ्यायचा आहे. मी समोरचे भाग रेडी करून घेतले होते. तर बघा आता समोरचे भाग रेडी झालेले आहे. आता हे पूर्ण ब्लाऊज आपण रेडी करून घेऊया. तर बघा एकदम छान अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजची माझी डिझाईन कशी वाटली, एकदम सोपी पद्धत, तर नक्की ट्राय करा. समोरून पंचकोनी गळा घेतलेला आहे मी. तर बघ कशी वाटली नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. एकदम छान अशी डिझाईन तयार झालेली आहे. तर बघ नक्की बघा.